गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे घटक किंवा मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक या या टॉपिक या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः आपण पाहतोय की मागणीची लवचिकता ही वेगवेगळ्या परिस्थितीतून निर्माण होते. डॉक्टर मार्शल यांनी म्हटलं आहे की बाजारात किंमत कमी झाल्यामुळे मागणीत होणारी कमी किंवा जास्त वाढ किंवा किंमत वाढल्यामुळे मागणीमध्ये होणारी कमी किंवा जास्त घट म्हणजे मागणीची लवचिकता आहे. तर किमतीमध्ये एखाद्या वस्तूच्या किंवा सेवांच्या किमतीतील बदलामुळे मागणी परिमाणात होणाऱ्या बदलाचे माप म्हणजे मागणीची लवचिकता किंवा मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता. अशा वेगवेगळ्या व्याख्येवरून आपल्याला मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव पाडणारे अनेक प्रकारचे निर्धारित घटक आहेत. त्या घटकासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे मागणीच्या लवचिकतेचा जो घटक आहे तो म्हणजे वस्तूचे स्वरूप. साधारणतः उपभोग्य वस्तूचे तीन प्रकारचे स्वरूप असतात. तीन प्रकारच्या उपभोग्य वस्तू आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आवश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू. या आवश्यक वस्तूची जेव्हा आवश्यक वस्तूची मागणी लवचिक, साधारणतः बाजारामध्ये आवश्यक वस्तूची मागणी ही लवचिक स्वरूपाची असते. उदाहरणार्थ तांदूळ, गहू, तेल, मीठ यासारख्या वस्तूच्या किमतीमध्ये जेव्हा बाजारामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये जेव्हा वाढ होते तर त्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही. कारण उपभोक्त्यांना ती जीवनावश्यक वस्तू खरेदी करावीच लागते. उपभोक्ता कोणत्याही कॅटेगरीचा असो, कारण जीवनावश्यक वस्तूची मागणी ही त्याला कुठल्याही परिस्थितीत खरेदी करावी लागते. या उलट मोटर, स्कूटर, रेफ्रिजरेटर अशा सारख्या चैनीच्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. म्हणजे अशा वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तर मागणी कमी होते. म्हणजे या ज्या चैनीच्या वस्तूची जी वस्तू आहेत या चैनीच्या वस्तूची या किमतीमध्ये वाढ झाली की मागणी बाजारामध्ये कमी होते. उदाहरणार्थ तसे सायकल, घड्याळ, पंखे यासारख्या सुखसोयीच्या वस्तूची मागणी साधारणतः लवचिक दिसते असं आपल्याला बाजारात अशी स्थिती बाजारात दिसते. साधारणतः ही जी वस्तूची मागणी साधारणतः आवश्यक, चैनीच्या आणि प्रतिष्ठेच्या वस्तू या तीन प्रकारच्या वस्तू आवश्यक वस्तूबाबत मागणीची लवचिकता ही साधारणतः कमी होत असताना दिसते. आपण म्हटलेलं आहे या वस्तूच्या मागणीवर किमतीचा फारसा परिणाम होत नाही. कारण आवश्यक वस्तू प्रत्येकाला विकत घ्यावी लागते. कारण त्याला उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक वस्तू उपभोगण्यासाठी त्याला त्या वस्तू कोणत्याही किमतीमध्ये वाढल्या तरी त्याला त्या आवश्यक प्रमाणात त्या घ्याव्याच लागतात. परंतु चैनीच्या वस्तूचं असं नाही. चैनीच्या वस्तूची मागणी लवचिकता सामान्यता असते. कारण किमतीमध्ये एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढीचा परिणाम झाला तर आणि घटीचा त्या वस्तूच्या मागणीवर साधारणतः परिणाम होतो. म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तूच्या बाबतीत मात्र मागणीची लवचिकता ही जास्त असते आणि वस्तूच्या किमतीत थोडा जरी बदल झाला तरी मागणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडून येतो असं आपल्याला दिसतं. दुसरा मुद्दा आहे सवयीच्या वस्तू. आता सवयीच्या वस्तू ज्या वस्तूची मनुष्याला सवय जडलेली असते. म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारच्या सवयीचे व्यक्ती दिसतात. म्हणजे ज्या वस्तूची मनुष्याला सवय जडलेली असते त्या वस्तूची मागणी मात्र कमी लवचिक असते. उदाहरणार्थ पान खाणारा व्यक्ती, तंबाखू खाणारा व्यक्ती, सिगरेट पिणारा व्यक्ती, दारुड्या व्यक्ती अशा वस्तूच्या किमतीमध्ये म्हणजे या संपूर्ण सवयीच्या म्हणजे पान, तंबाखू, सिगरेट, दारू अशा वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तरी मागणी त्याची मात्र कमी होत नाही. म्हणजे इथे मात्र त्या वस्तूची मागणी ही अत्यंत कमी लवचिक स्वरूपाची असते. कारण त्या व्यक्तीला ती सवय जडलेली असते आणि तो व्यक्ती कुठली वस्तूची किंमत कमी झाली काय आणि वाढली काय तो वस्तू विकत घेणारा आहे हे दुकानदाराला माहिती असते. म्हणून त्या वस्तूची मागणी ही कमी लवचिक दिसून येते. म्हणजे इथे ही जी सवयीच्या वस्तूमध्ये असं म्हणतो आपण की ज्या वस्तू म्हणजे पर्यायी वस्तू, समजा पर्यायी वस्तू, ज्या वस्तूऐवजी पर्यायी वस्तू बाजारपेठेत उपलब्ध असतात
अशा वस्तूची मागणीची लवचिकता जास्त असते. म्हणजे अशा वस्तूबाबत एका वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली की दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होते. जसं गुळाऐवजी साखर किंवा साखरेऐवजी गुळ किंवा गव्हाऐवजी तांदूळ. तर पर्यायी वस्तू, तर ज्या वस्तूऐवजी पर्यायी वस्तू बाजारपेठेत उपलब्ध असतात त्या वस्तूची मागणी साधारणतः आपल्याला लवचिकतेपेक्षा जास्त असते. कारण अशा वस्तूमध्ये एका वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर दुसऱ्या वस्तूच्या मागणीत वाढ होते असं आपल्याला दिसतंय. म्हणजे ज्या वस्तूंना इतर पर्याय उपलब्ध असतात त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. जसं चहा, कॉफी, गुळ, साखर, छत्री, रेनकोट इत्यादी. चहा, गुळ व छत्री या किमतीमध्ये वाढ झाली तर वस्तूची मागणी एकदम कमी होते. कारण ग्राहक चहाऐवजी कॉफीचा उपयोग करतो, गुळाऐवजी साखरेचा उपयोग करतो, छत्रीऐवजी रेनकोटचा वापर करू शकतो. अशा पर्यायी वस्तूची मागणी जास्त लवचिक असते असं आपल्याला दिसतं. तर त्यानंतर पूरक ज्या वस्तू परस्पर पूरक असतात त्याची मागणी कमी लवचिक असते. बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू परस्पर पूरक असतात त्याची मागणी लवचिक असते. उदाहरणार्थ स्कूटर, पेट्रोल, पेन, शाई इत्यादी पूरक वस्तूंना स्वतंत्र मागणी नसते. तर संयुक्त मागणी असते. त्यामुळे त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तर मागणी कमी होत नाही. तर अलीकडे पेट्रोलच्या किमती एकसारख्या वाढत आहेत. तर पेट्रोल सारख्या वस्तूच्या किमती एकसारख्या वाढत आहेत, परंतु पेट्रोलची मागणी मात्र कमी झालेली नाही. कारण स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, टू व्हीलरची मागणी जास्त जास्त वाढत आहे. जोपर्यंत स्कूटरच्या किंवा टू व्हीलरच्या मागणीमध्ये कमी होत नाही तोपर्यंत पेट्रोलची देखील मागणी कमी होणार नाही. अशा प्रकारच्या पूरक वस्तू बाजारात दिसतात. कारण परस्परांना पूरक असणाऱ्या वस्तूची मागणीची लवचिकता कमी असते. कारण पेट्रोल समजा मोटारीच्या किमतीमध्ये वाढ झाली तर मोटारीच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होते आणि पर्यायाने पेट्रोलच्या किमती देखील घटत असतात असं आपल्याला दिसते. तर वस्तूची किंमत साधारणतः अत्यंत जास्त किमतीच्या वस्तू किंवा अत्यंत कमी किमतीच्या वस्तूची मागणी कमी लवचिक असू शकते. कारण मोटार, विमान, हिरे, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूची किंमत वाढली तरी श्रीमंतांची खरेदी कमी होत नाही. ज्यांच्याकडे अमाप पैसा असतो किंवा मोठ्या प्रमाणात उत्पन्न असतं ते मात्र अशा वस्तूची खरेदी करायला कमी करत नाही. तर आगपेटी, पोस्का, टाचणी यासारख्या कमी किमतीच्या वस्तूची किमतीत वाढ किंवा घट झाली तरी त्या मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. कारण याउलट स्कूटर, फ्रीज, घड्याळ किंवा जे काही अधिक मध्यम किमतीच्या वस्तूच्या मागणीमध्ये जास्त लवचिकता दिसून येते असं आपल्याला दिसतं. म्हणजे पेन, पेन्सिल, रबर अशा अनेक प्रकारच्या किमतीच्या वस्तूची मागणीची लवचिकता मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते. कारण त्या आवश्यक वस्तू आहे आणि प्रत्येकाला त्या विकत घ्याव्या लागतात. सहज व्यक्ती समाजामधून त्या वस्तू विकत घेऊ शकतात. म्हणून त्या वस्तूची मागणीची लवचिकता ही कमीत कमी दिसते. कारण कमी किमतीच्या वस्तू असतात. ज्या वस्तूची किंमत जास्त असते त्या वस्तूची मागणी कमी लवचिक दिसते. ज्या वस्तूची किंमत जास्त असते त्या वस्तूची मागणी ही कमी लवचिक दिसते. आणि ज्या वस्तूची किमतीमध्ये वाढ झाली, एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये सपाट्याने वाढ झाली असेल तर त्या मागणीमध्ये घट होत नाही. कारण वस्तू खरेदी करणारा ग्राहक हा वर्ग स्थिर उत्पन्न मिळवणारा असतो, परमनंट म्हणजे नोकरी करणारा असतो आणि त्याच्या वेतनामध्ये जेव्हा जेव्हा वाढ होते तो मात्र इथे सोने, चांदी, हिरे तो विकत घ्यायला मात्र तो कसूर करत नाही. कारण त्यांच्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही जास्तीत जास्त असते आणि त्याच्या जीवनावश्यक गरजा ह्या सहजपणे पूर्ण होतात. म्हणजे चांगल्या आणि उपयोगाच्या किंवा विलासीच्या वस्तू तो सहजपणे उपयोग करू शकतो. वस्तूची किंमत वाढली काय, कमी झाली काय, बाजारपेठेमध्ये त्यावर ग्राहकावर कोणताही परिणाम सहजासहजी होत नाही. तर विविध उपयोगी वस्तू, अनेक प्रकारच्या विविध उपयोगी वस्तू. तर मागणीच्या लवचिकतेचा प्रभाव या विविध उपयोगी वस्तूवर मोठ्या प्रमाणात पडत असतो. कारण ज्या वस्तूचे विविध उपयोग असतात, ज्या वस्तू व सेवांचे विविध उपयोग असतात त्या वस्तूची मागणी मात्र लवचिक असते असं आपल्याला दिसतं. त्या वस्तूची मागणी लवचिक तसं असते असं आपल्याला दिसतं. कारण विजेचे दर जास्त असतील तर विजेचा वापर
केवळ घरगुती प्रकाशाकरिताच केला जातो. परंतु विजेचे दर जेव्हा जेव्हा कमी होतात तेव्हा मात्र इलेक्ट्रिक शेगड्या, इस्त्री, रेडिओ, पंखा, गीझर, टी व्ही अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक युटिलिटीज आपण देखील त्याचा उपयोग करतो. कारण विजेचं बिल हे कमी येत असतं, त्याच्या किमती कमी झालेल्या असतात आणि एका ज्या वस्तूची विविध उपयोगिता असते त्या वस्तूची मागणी सहज लवचिक दिसून येते असं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारची मागणीची लवचिकता कमी जास्त होताना दिसते. नाशिवंत वस्तू, विविध उपयोगाच्या वस्तू, आपण ज्या वस्तूची उपयोग विविध प्रकारे केला जाते. साधारणतः आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या सवयीचे ग्राहक समाजामध्ये असतात. तर त्या सवयीचे ग्राहक वस्तूचा उपयोग विविध प्रकारे करतो. त्याच्या मागणीमध्ये लवचिकताही जास्त असते. अशा प्रकारच्या किमतीमध्ये घट झाली काय किंवा मागणीत वाढ झाली काय, तर कोणत्याही वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली की मागणीमध्ये मात्र जास्तीत जास्त वाढ होते आणि किंमत वाढल्यास मागणी एकदम कमी होते असं आपल्याला दिसतं. तर इथे पूरक वस्तू, साधारणतः ज्या वस्तू परस्पर पूरक असतात त्याची मागणी कमी लवचिक असते. ज्या वस्तू परस्पर पूरक असतात त्याची मागणी ही लवचिक असते. स्कूटर, पेट्रोल, पेन, शाई अशी. टिकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. टिकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक असते कारण टिकाऊ वस्तूची मागणी ही जास्त लवचिक असते. त्या वस्तूचा मागणीवर किमतीतील बदलाचा जास्त परिणाम घडून येत असतो. कारण अशा वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढ होते. कारण अशा वस्तूचा साठा करून ठेवता येत नाही. टिकाऊ वस्तूचा साठा करून ठेवता येतो. बरोबर, वस्तूचा म्हणजे टिकाऊ वस्तूचा साठा करून ठेवता येतो. त्याचा उपयोग मात्र दीर्घकाळपर्यंत घेत असल्यामुळे अशा वस्तूची मागणी ही जास्तीत जास्त लवचिक दिसून येते. उदाहरणार्थ साखर, गहू, साबण अशा प्रकारच्या टिकाऊ वस्तू या जास्त काळ आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर शीघ्रनाशी वस्तू, काही शीघ्र नाशिवंत वस्तू म्हणतात. अनेक प्रकारच्या वस्तू लवकर खराब होणाऱ्या त्याला नाशिवंत वस्तूच्या मागणीची लवचिकता ही कमी प्रमाणात दिसून येते. नाशिवंत वस्तूची लवचिकता ही बाजारपेठेत कमी लवचिक दिसून येते कारण त्या वस्तूच्या किमतीमध्ये फारशी वाढ होत नाही. म्हणजे नाशिवंत वस्तूमध्ये फारशी वाढ होत नाही. उदाहरणार्थ दूध, ब्रेड, भाजीपाला इत्यादी प्रकारच्या नाशिवंत वस्तू. तर शीघ्रनाशी वस्तूची मागणी कमी लवचिक असते असं बाजारात दिसतं. कारण अशा वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली तर त्याच्या मागणीमध्ये विशेष वाढ होत नाही. कारण अशा वस्तूचा साठा करून ठेवता येत नसल्यामुळे दूध, दही, भाजीपाला अशा वस्तूच्या किमती कितीही कमी झाल्या तरी महिनाभर पुरतील एवढी त्याची खरेदी केली जाणार नाही. कारण अशा वस्तूची वस्तू आपल्याला रोजच खरेदी कराव्या लागतात आणि या वस्तूची मागणी कमी लवचिक असते असं आपल्याला बाजारात दिसतं. तर वस्तूवर खर्च होणारा उत्पन्नाचा भाग, एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या सेवेवर खर्च होणारा उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा भाग हा सुद्धा मागणीच्या लवचिकतेला प्रभावित करणारा घटक आहे. ज्या वस्तूवर उत्पन्नाचा बराच भाग खरेदी होतो, ज्या वस्तूवर उत्पन्नाचा बराच भाग खर्च करता येतो त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. कारण उपभोक्ता आपल्या उत्पन्नाचा भाग जास्त त्या वस्तूवर खर्च करत असतो. उदाहरणार्थ कापड, भांडी किंवा अशा अनेक प्रकारच्या वस्तू. याउलट ज्या वस्तूवर उत्पन्नाचा अत्यल्प भाग खर्च होतो त्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते असं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ सुई, टाचणी, आगपेटी ह्या वस्तू, कारण या वस्तूवर आपण कमी उत्पन्न आपलं खर्च करत असतो म्हणून या वस्तूच्या मागणीची लवचिकता बाजारपेठेमध्ये कमी असते असं आपल्याला दिसतं. तर या अशा प्रकारच्या वस्तू जसं कमी किमतीच्या वस्तू, पेन, पेन्सिल, रबर इत्यादी अनेक कमी किमतीच्या वस्तूची मागणीची लवचिकता ही सुद्धा कमी असते असं आपल्याला दिसतं. खर्च उत्पन्नाचे प्रमाण, यामध्ये आपण समजू शकतो की वस्तूवरील खर्चाचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. एखाद्या वस्तू किंवा सेवेवरील खर्चाचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण जास्त असेल तर त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते.
या उलट वस्तूवरील खर्चाचे उत्पन्न असणारे प्रमाण फारच कमी असेल तर त्या वस्तूची मागणी कमी लवचिक दिसते असं आपल्याला आढळतं. सवयी, माणसाच्या सवयी, ग्राहकाला त्या वस्तूची सवय झालेली असते, अशा वस्तूची मागणीची लवचिकता कमी असते. कारण सवय झाल्यामुळे ग्राहक त्या विशिष्ट व्यापार चिन्हाची वस्तूची खरेदी करतो. कारण किमतीमध्ये बदलाच्या सवयीच्या वस्तूवर विविध प्रभाव पडत असतो. किमतीतील बदलाच्या सवयीचा त्या वस्तूच्या उपभोक्त्याच्या विशेष वस्तूवर त्याचा प्रभाव हा कमी जास्त पडत असतो. समय तत्व, वेळेचं तत्व. डॉक्टर मार्शल यांनी वेळेच्या किंवा समयाच्या मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव फार मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे. अल्प काळात किमतीतील बदलाचा मागणीवर विशेष प्रभाव पडत नाही. कारण या उलट दीर्घ काळात किमतीतील बदलाचा मागणीवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. त्यामुळे अल्प काळात मागणीची लवचिकता कमी असते आणि दीर्घ काळात मागणीची लवचिकता ही जास्त अधिक दिसून येते असं आपल्याला आढळतं. सरकारी किंमत ज्या वस्तूवर सरकारचे नियंत्रण असते. बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू व सेवावर सरकारचे नियंत्रण असते त्या वस्तूची मागणीची लवचिकता ही कमी असते. आणि कारण त्या वस्तूची खरेदी ग्राहक स्वतःच्या इच्छेवर करू शकत नाही. त्या वस्तूची खरेदी ग्राहक स्वतःच्या इच्छेने मात्र बाजारातून करू शकत नाही. कारण सरकारचं त्या वस्तूवर नियंत्रण असतं. सरकार पाहिजे त्या वर्गामध्ये ज्या पाहिजे त्या स्वरूपानुसार त्याचं नियम ठरवू शकतो आणि त्या नियमानुसार व्यक्तींना ती वस्तू ठराविक दराने ठराविक वेळेला विकू शकतो असं आपल्याला दिसतं. ग्राहकांचा वर्ग, समाजामध्ये वेगवेगळे ग्राहकांचे वर्ग असतात. ग्राहक जर श्रीमंत असेल तर त्याच्या मागणीची लवचिकता कमी असते. एखादा ग्राहक विलासितेच्या वस्तू विकत घेत असेल, त्याला जास्त प्राप्त उत्पन्न असेल किंवा त्याला जास्त मिळकत असेल त्याची, तर तो श्रीमंत असेल तर त्याच्या मागणीची लवचिकताही कमी असू शकते. कारण ग्राहक जर गरीब असेल तर त्याच्या मागणीची लवचिकताही जास्त असते. कारण गरीब ग्राहकांच्या मागणीवर किमतीतील थोडाही बदलाचा प्रभाव पडतो. गरीब ग्राहकांच्या मागणीवर थोड्या किमतीतील वस्तू थोड्या जरी वाढल्या तरी त्याच्या खरेदीवर त्याचा मोठा परिणाम पडतो, त्याच्या मागणीवर त्याचा परिणाम पडतो. परंतु श्रीमंत व्यक्तीला वस्तू किंमत वाढली काय आणि घटली काय त्याच्या मागणीवर कोणताही प्रभाव पडत नाही. उपभोग्य शक्यता, वस्तूच्या उपभोगाची शक्यता हा सुद्धा मागणीच्या लवचिकतेला प्रभावित करणारा घटक आहे. ज्या वस्तू किंवा सेवांचा उपभोग लांबणीवर टाकता येत असेल तर मागणी ही जास्त लवचिक असू शकते. अनेक प्रकारे वस्तू बाजारातून हायजॅक होत असतात किंवा वस्तूचा तुटवडा पडतो, तर त्यावेळेस उपभोग्य वस्तू लांबणीवर टाकता येतं. अशा वेळेस त्या मागणीची जास्त लवचिकता दिसून येते. कारण या वस्तूची किंमत अधिक जास्त वाढवता येते. या उलट ज्या वस्तूचा उपभोग लांबणीवर टाकता येत नाही, ज्या वस्तू व सेवांचा उपभोग लांबणीवर टाकता येत नाही, पुढे ढकलता येत नाही, अशा वस्तूची मागणीची लवचिकता कमी असते. तर अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारच्या मागणीला प्रभावित असणारे, मागणीच्या लवचिकतेला प्रभावित होणारे घटक अशा प्रकारचे दिसून येते. भविष्यकालीन किमती, वस्तू व सेवांच्या भविष्यकालीन किमती सुद्धा मागणीच्या लवचिकतेला प्रभावित करणारा घटक आहे. कारण वस्तूच्या किमती भविष्यात वाढणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये, एखाद्या परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमती भविष्यात वाढणार आहेत, तर अशी अपेक्षा असेल तर अशा किमतीत वाढ होऊन देखील सुद्धा मागणीत वाढ होऊ शकत नाही. म्हणजे इथे वस्तूच्या किमती भविष्यात वाढणार आहे अशी अपेक्षा असेल तर किमतीत वाढ होऊन देखील अशा किमतीत वाढ झाली तरी मागणीमध्ये सुद्धा वाढ करता येतं. कारण भविष्यात किमती वाढणार आहे याचा अर्थ काही उपभोक्ते भविष्यातील वस्तू खरेदी करण्याकरता त्यांची जी सवय असते ही बचतीची सवय असते आणि बचत त्याची वाढत असते. तर भविष्य काळात ती वस्तू घेता यावी म्हणून काही ग्राहक मात्र त्याची निश्चित कालावधीमध्ये वस्तूची खरेदी करता यावी म्हणून ही जी भविष्यकालीन किंमत ही सुद्धा किमतीमध्ये वाढ झाली तरी त्याच्या मागणीत सुद्धा फरक पडत नाही. कारण
त्याची इच्छाशक्ती तीव्र असते. ती वस्तू विकत घेण्यासाठी त्या ग्राहकाची इच्छाशक्ती तीव्र असल्यामुळे त्याच्या उत्पन्नाचा भाग तो खरेदी करण्यासाठी धजावत नाही असं आपल्याला दिसतं. या उलट भविष्य काळात किमती कमी होणार आहे हे जर त्याला माहिती आहे, अशी अपेक्षा असेल तरी किमती कमी होऊन देखील मागणी वाढ होत नाही. कारण त्या व्यक्तीला ती वस्तू घ्यायचीच नसते. त्या वस्तूची किंमत कमी झाली काय वाढली काय, जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या ग्राहकाने ती वस्तू निराशा ठरवली की वस्तू विकत घेण्यासाठी निराशा असेल किंवा इच्छाशक्ती नसेल तर वस्तूच्या किमतीच्या खरेदीचा प्रभाव मात्र त्यावर कुठल्याही प्रकारे पडत नाही. म्हणून अशी स्थिती आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण हे विषम झालेले असेल तर मागणीची कमी लवचिकता आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण विषम प्रमाणात असेल म्हणजे गरिबी, श्रीमंत, मध्यम वर्ग अशा अनेक प्रकारची खाई जास्तीत जास्त वाढत असेल, गरीब आणि श्रीमंताची खाई जर वाढत असेल समाजामध्ये तर मागणीची कमी लवचिकता दिसून येते. जर समान असेल, व्यक्तींचे उत्पन्न समान असेल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीप्रमाणे त्यांचे वेतन मात्र समान असते, अशा वेळेस मागणी जास्त लवचिक झालेली असते. कारण बाजारातून त्या वस्तू सगळेच विकत घेऊ शकतात. सरकारच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर उद्योजक किंवा बिझनेसमन सुद्धा अशा वेळेस बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मागणी जास्त लवचिक निर्माण करतात. कारण DA वाढला किंवा एखादी बोनस कर्मचाऱ्याला दिला तर निश्चितपणे वस्तूच्या किमती मात्र वस्तूच्या किमती बदलल्या तरी ग्राहक मात्र ती वस्तू सणासुदीच्या दिवसामध्ये ती वस्तू घेणार आहे. म्हणून अशा वस्तूची मागणी ही कमी लवचिक दिसते आणि किंवा जास्त लवचिक दिसते. म्हणजे परिस्थितीनुसार त्याचा मागणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम पडतो. तर अशा वेळेस वेगवेगळ्या घटकांचा मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव करून दिसून येतो. इथे काळाचा जो परिणाम किंवा उपयोगिता स्थगित करण्याची शक्यता, अनेक प्रकारचा वस्तूचा उपभोग स्थगित करता येऊ शकतो. वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. रेडिओ, TV, स्कूटर अशा वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तर उपभोक्ते खरेदी पुढे ढकलतात आणि अन्नधान्य, औषधी या उपभोग पुढे ढकलता येत नाही. कारण जीवनावश्यक वस्तू मात्र त्या कालावधीत घ्यावीच लागते. औषधी, एखादा व्यक्ती आजारी असेल तर औषधी मात्र तो भविष्य काळात घेणार असं अनुमान करत नाही, तर तो त्या काळात त्या वेळेवर त्याला औषधी घ्यावी लागते. म्हणजे वस्तूची मागणी ही कमी लवचिक स्वरूपाची दिसून येते. तर अशा प्रकारच्या टिकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक दिसते. अशा वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढ होते आणि कारण अशा वस्तूचा साठा टिकवून ठेवता येत नाही किंवा अशा वस्तूचा साठा टिकवून ठेवता येतो. टिकाऊ वस्तू या टिकवून ठेवता येतात म्हणून त्याचा उपयोग दीर्घकाळापर्यंत घेता येतो. तर उदाहरणार्थ साखर, गहू, साबण अशा अनेक वस्तू. तर अशा प्रकारच्या मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे जे काही घटक आहे किंवा मागणीच्या लवचिकतेला निर्धारित करणारे घटक याचा आपण अभ्यास केला. आता आपण मागणीच्या लवचिकतेचे व्यावहारिक महत्त्व काय आहे, मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात येतो. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व स्पष्ट करा. व्यवसायामध्ये मागणीच्या लवचिकतेचे व्यावहारिक महत्त्व काय आहे असा प्रश्न विचारला जातो. तर ते मागणीच्या लवचिकतेचे व्यावहारिक महत्त्व हे खालीलप्रमाणे आहे. पहिला मुद्दा असा आहे की सरकारला कर आकारण्याच्या दृष्टीने महत्त्व. आता हे बघा, इथे सरकारला विविध प्रकारच्या वस्तूची कर आकारणी करावी लागत असते आणि वस्तूंची वेगवेगळ्या वस्तू व सेवांवर कर आकारणी करत असताना मागणीची लवचिकता विचारात घ्यावी लागते. तर करामुळे वस्तूची किंमत वाढते. जसं GST, कन्सोलिडेटेड कर सरकारने आता ठरवलाय GST. तर करांमुळे वस्तूची किंमत वाढताना दिसते, त्यामुळे मागणी कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे वस्तूच्या किमती वाढल्या, GST वाढला की त्या वस्तूची मागणी सुद्धा बाजारपेठेमधून कमी झालेली दिसते. कारण आता पेंडेमिक जो पिरियड आहे यामध्ये बाजारपेठेमध्ये प्रभावी मागणी किंवा उपभोग्य वस्तूची मागणी मात्र फार कमी झालेली दिसते. त्यामध्ये विक्री कमी झाली तर
सरकारच्या उत्पन्नामध्ये घट होते. एखाद्या उत्पादन संस्थेमध्ये वस्तू व सेवेची विक्री कमी झाली तर त्यांच्या उत्पन्नामध्ये घट होते. सरकारच्या उत्पन्न का सरकारला जीएसटी मिळत नाही, सरकारला कराचा भाग म्हणून उत्पन्न मिळत नाही. अशा वेळेस ती जी मागणी आहे ही मागणी कमी होताना दिसते. म्हणून सरकारने ज्या वस्तूची मागणी कमी लवचिक आहे अशा वस्तूवर जास्त आणि ज्या वस्तूची मागणी जास्त लवचिक आहे अशा वस्तूवर कमी प्रमाणात कर लावल्यास सरकारच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. म्हणून आता अलीकडे अशी एक ओरड आहे ग्राहक समाजातल्या अनेक ग्राहकांकडून अशी एक ओरड आहे की आवश्यक वस्तूला कर माफ करावे. जीवनावश्यक वस्तूला कोणत्याही प्रकारचा कर भरता येणार नाही अशी व्यवस्था जर सरकारने केली तर देशामध्ये अनेक प्रकारची मागणी, त्या वस्तू व सेवांना मागणी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. म्हणून सरकार असा प्रयत्न करेल की का असं वाटते, कारण जीवनावश्यक वस्तूला कोणत्याही प्रकारचा कर देऊ नये. परंतु विलासितेच्या, सुखसोयीच्या वस्तू किंवा आणखी वेगवेगळ्या वस्तू सेवा समाजामध्ये व्यक्ती वापरत असेल त्यावर मात्र निश्चितपणे कर सरकारने लावावा. म्हणजे उपभोक्त्याच्या प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर कर हा निश्चितपणे लावला पाहिजे. परंतु आपल्या देशामध्ये मात्र गरीब किंवा सामान्य व्यक्ती किंवा दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या व्यक्तीवर जास्तीत जास्त कराचा भरणा असल्यामुळे आपल्या देशामध्ये आर्थिक सामाजिक विकास किंवा त्यामध्ये परिवर्तन मोठ्या प्रमाणात दिसत नाही, त्यांचं जीवनमान उंचावलेलं दिसत नाही. सरकारची कोंडी होते. सरकारला अनेक प्रकारे प्रश्न आणि सरकारसमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. तर उत्पादकाच्या दृष्टीने महत्व, मागणीची लवचिकता ही उत्पादकांचे किंवा व्यावसायिकांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. उत्पादकाला वस्तूचे मूल्य निश्चित करत असताना मागणीच्या लवचिकतेचा विचार करावा लागतो. एखाद्या वस्तू व सेवांची मागणी जर कमी लवचिक असेल तर जास्त किंमत आकारली तरी मागणी कमी होण्याची भीती नसते. परंतु वस्तूची मागणी जास्त लवचिक असेल तर कमी किंमत ठेवणे हे सुद्धा योग्य असते. कमी किंमत ठेवल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असते. जसं आता सरकारने कांदा आयात केलेला आहे. कांद्याची किंमत बाजारामध्ये जसं वाढत असताना सरकारने इराणमधून जो 600 टन कांदा विकत घेतला तर त्यामध्ये 10 रुपये ते 15 रुपयाने कांद्याची वस्तूची किंमत ही घट झालेली आहे किंवा कमी झालेली आहे. तर पर्यायाने अशी भीती वाढायला लागली की यामुळे आपल्या देशातलं जे वस्तू आहे, आपल्या देशातले जे कांदा ही वस्तू आहे ह्या अधिक प्रमाणात घटल्यास शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि ही सुद्धा एक काळजी किंवा ही सुद्धा एक समस्या निर्माण होईल की काय असं वाटतं. म्हणून उत्पादकाच्या दृष्टीने ह्या आयात निर्यात करत असताना वास्तविक स्थिती काय आहे देशाची किंवा देशातील ज्या उत्पादन त्या वस्तूचं किती प्रमाणात आहे त्याचं प्रत्यक्ष अध्ययन करून त्या वस्तूची मागणी करायला पाहिजे किंवा मागणीत वाढ करायला पाहिजे. एकाधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्व साधारणतः एकाधिकारी संघटनेला किंमत निर्धारणासाठी उपयुक्त किंवा एकाधिकाऱ्याच्या दृष्टीने महत्व. एकाधिकारी संघटनेला जेव्हा आपल्या वस्तूची किंमत निश्चित करायची असते तेव्हा त्या संघटनेला आपल्या वस्तूच्या मागणीची लवचिकता विचारात घेणं अत्यंत आवश्यक असते. अशा वेळेस ज्या वेळेस वस्तूची मागणी जास्त लवचिक असते त्यावेळी संघटना आपल्या वस्तूची किंमत कमी ठेवून देखील सुद्धा जास्त नफा मिळवू शकतो. या उलट जर मागणीची लवचिकता कमी असेल तर वस्तूची किंमत जास्त ठेवली तरी चालू शकते. म्हणजे इथे मात्र एकाधिकाऱ्याच्या निरनिराळ्या बाजारपेठेमध्ये मागणीची लवचिकता लक्षात घेऊन मूल्यभेदाचं धोरण ठरवावं लागतं. ज्या बाजारपेठेत त्याच्या वस्तूकरिता असलेली मागणी कमी लवचिक असते तेथे तो किंमत जास्त ठेवून सुद्धा अधिक नफा प्राप्त करू शकतो. कारण अशा ठिकाणी किंमत वाढली तरी मागणी कमी होण्याची भीती त्याला दिसत नाही. कारण बाजारपेठेमध्ये मागणी जास्त लवचिक असते तेथे त्याला थोडी कमी किंमत ठेवावी लागते. कारण कमी किंमत ठेवल्याने मागणीत वाढ होते आणि शेवटी त्याला विक्रीमध्ये व नफ्यात सुद्धा वाढ होते. अशा प्रकारचा नफा त्याला प्राप्त करता येऊ शकतो. संयुक्त उत्पादनात महत्व.
मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व संयुक्त उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. काही वस्तूचे उत्पादन संयुक्तपणे घेतले जातात. उदाहरणार्थ ऊसापासून साखरेचे उत्पादन करीत असताना त्याचबरोबर स्पिरिट, अल्कोहोल अशा अनेक सहाय्यक वस्तूचे उत्पादन सुद्धा त्या कारखानदाराला करावे लागते. अशा वेळेस विशिष्ट वस्तूचा उत्पादन खर्च किती आला तरी निश्चितपणे तो उत्पादन खर्च त्याला निश्चितपणे ठरवता येत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत ठरवणे कठीण जाते, कारण वेगवेगळ्या ठिकाणी तो आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन करत असतो. म्हणून वस्तूची किंमत ठरवणे त्याला कठीण जाते. अशा वेळेस त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता विचारात घेऊन किंमत आकारणे केव्हाही परवडते. म्हणजे इथे अशा पद्धतीची स्थिती संयुक्त पुरवठ्याच्या वस्तूची किंमत ठरवण्यास उपयुक्त होते, कारण अनेक संघटनांना अनेकदा अनेक प्रकारच्या वस्तूचा पुरवठा करत असताना अनेक पुरवठ्याचं एकत्रीकरण त्याला त्या प्रक्रियेमध्ये करावे लागते. आणि अशा वस्तूच्या किमती ठरवताना मागणीच्या लवचिकतेचा विचार करणं अत्यंत जिकिरीचं ठरतं, कारण ज्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते त्याची किंमत मात्र जास्त लवचिक मागणी असणाऱ्या वस्तूपेक्षा जास्त ठेवली जाते असं आपल्याला दिसतं. वेतनदार किंवा वेतन ठरवण्यासाठी उपयुक्त सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता अत्यंत उपयुक्त ठरते. कारण व्यवसाय अनेक प्रकारच्या व्यवसाय संघटनेमध्ये कार्य करणारे जे कर्मचारी किंवा श्रमिक किंवा मजूर त्यांच्या वेतनाचे दर ठरवताना मागणीच्या लवचिकतेचा अत्यंत महत्त्वाने अभ्यास केला जातो. जर एखाद्या उद्योगातील किंवा व्यवसायातील संघटनेतील श्रमिकांची मागणी लवचिक असेल तर श्रमिक संघटना संपासारख्या मार्गांनी वेतनाचे दर वाढवून मागू शकणार नाही, कारण त्या कारखान्यामध्ये रीतसर नफा मिळत आहे, व्यवस्थित कारखान्यामध्ये कच्ची सामग्री मिळते, कुठल्या प्रकारचा संघर्ष होत नाही, तर कामगारांचं वेतन निश्चितपणे जास्त वाढवण्यासाठी त्या कंपनीचे मालक पुढे सरसावतात. कारण वेतनदारांवरच श्रमिकांवर तो कारखाना अवलंबून असतो. श्रमिक अधिक उत्पादन जे श्रमिक शक्ती अधिक झिजवतात त्याला वेळोवेळी व्यवस्थित त्याला वेतन, बोनस, डिअरन्स अलाउन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी अनेक कारखानदार देत असतात. अशा वेळेस त्यांचा पगार हा नेहमी वाढत असतो. याउलट जर श्रमिकांची मागणी कमी लवचिक असेल तर श्रमिक संघटना आपल्या सदस्यांसाठी, आपल्या कामगारांसाठी विशिष्ट वेतन दराची मागणी करतील. अशा वेळेस अनेक प्रकारचा संघर्ष, संप, टाळेबंदी अनेक कारखान्यांमध्ये दिसून येतात. तर ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करून यशस्वी करण्याचा प्रयत्न ते करतात. इथे अशा प्रकारची स्थिती आपल्याला म्हणजे समाजात दिसतं. कारण श्रमिक संघाला वेतनवाढीची मागणी करताना श्रमिकांकरता असलेली मागणी कमी लवचिक आहे की जास्त लवचिक आहे याचा विचार करावा लागतो. कारण श्रमिक संघाच्या दृष्टीने मागणीची लवचिकता अत्यंत महत्त्वाची असते. श्रमिकांसाठी असलेली मागणी कमी लवचिक असेल तर श्रमिक संघ वेतन वाढ करून घेण्याची सहजपणे यशस्वीता प्राप्त करेल. परंतु मागणी जास्त लवचिक असेल तर श्रमिक संघ वेतन वाढ करून सुद्धा यशस्वी होणार नाही. अनेक प्रकारची जे महत्त्व आपल्या या मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व, व्यावहारिक महत्त्व दिसून येते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा महत्त्व दिसून येतं. आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक प्रकारच्या आयात निर्यातीच्या शर्ती अटी असतात. अनेक आयात निर्यात करताना एक्झिम पॉलिसी, एक्सपोर्ट पॉलिसी, इम्पोर्ट पॉलिसी तयार करताना टर्म्स कंडिशन, जाचक ऑपरेटिव्ह टर्म्स कंडिशन असतात. म्हणून अशा दृष्टीने मागणीची लवचिकता अत्यंत उपयोगाची आणि महत्त्वाची ठरते, उपयुक्त ठरते. आपल्या देशामध्ये वस्तूंची जी विदेशामध्ये असलेली मागणी, आपल्या देशातील वस्तूची विदेशामध्ये असलेली मागणी ही कमी लवचिक स्वरूपाची असते. कारण विदेशामध्ये, फॉरेनमध्ये वस्तूंना आपल्या देशात असलेली मागणी जास्त लवचिक असेल तर अनेक प्रकारच्या व्यापाऱ्यांच्या ज्या टर्म्स कंडिशन असतात आपल्या देशाकरता अनुकूल राहतं आणि विदेशामध्ये प्रतिकूल असतं. कारण उच्च दर्जाच्या वस्तू, क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट आपण आंतरराष्ट्रीय बाजारात ठेवत असताना आपल्या कारखानदाराला अनेक प्रकारचा खर्च करावा लागतो आणि अनेक प्रयत्न करावे लागतात. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धा जिकिरीची असते. अशा वेळेस
देशी वस्तू या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकताना गुणवत्तापूर्वक वस्तू विकल्या पाहिजे आणि सरकारला फार मोठे शर्तीचे प्रयत्न त्यामध्ये करावे लागतात। म्हणून याउलट परिस्थिती असल्यास व्यापाऱ्यांची अटी दुसऱ्या देशाला अनुकूल राहतं आणि आपल्या देशात प्रतिकूल दिसून येतं। अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आपल्याला दिसून येते। विपुलतेत दारिद्र्याची कारण मीमांसा करण्यासाठी आपल्या देशात दारिद्र्य, गरिबी, असमानता अनेक प्रमाणात आहे। याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा मागणीची लवचिकता ही अत्यंत उपयोगाची ठरते। शेतमालाच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये खूप वाढ झाली असेल किंवा आपल्या देशामध्ये खूप दरिद्री वाढत असेल, गरिबी वाढत असेल, ही गरिबी किंवा दरिद्री का राहते हा यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला फार मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागतो। त्यासाठी मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास सरकारला वेगवेगळ्या संशोधनातून करावा लागतो। शेतमालाचे उत्पादन वाढले की बाजारपेठेने मोठ्या प्रमाणात पुरवठा सप्लाय वाढत असतो आणि शेतमालाची मागणी अलवचिक असल्यामुळे त्याच्या किमतीमध्ये केव्हाच वाढ होताना दिसत नाही। ज्याउलट पुरवठा वाढला की किमती घसरतात। म्हणजे आता परिस्थिती बघा, शेतमालाचा भाव मोठ्या प्रमाणात आलेला आहे, शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत आहे, परंतु प्रभावी मागणी उपभोक्ते त्याला दिसत नाही। म्हणजे प्रभावी मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनाला किंमत मिळत नाही। जरी पुरवठा जास्त असला तरी मोठ्या प्रमाणात मागणी जर वाढली तर वस्तूची किंमत त्याला प्राप्त होऊ शकते। तर असं चित्र आपल्याला दिसतं। तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात फार मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते, कारण सप्लाय किती वाढला, शेतकऱ्यांचं उत्पादन किती वाढलं, परंतु त्याची प्रभावी मागणी नसेल तर त्याला उत्पन्न मिळत नाही, उत्पन्नातला घट होते। अशा प्रकारची स्थिती मागणीच्या लवचिकतेची व्यावहारिक महत्त्व हे आपल्याला वर्तमान स्थितीमध्ये दिसून येते। तर इथे मी माझं लेक्चर थांबवतो। थँक्यू।